पातळी असते. त्यामुळे त्याविषयी भाष्य करण्यापेक्षा एवढंच म्हणून की जिवंत राहिलं तर किड्यामुंगे पण जिवंत राहतात आणि रंग बदलणारे सरडे सुद्धा जिवंत राहतात. जिवंतपणाचं लक्षण काय असतं तर जे संतांनी सांगितलंय ते म्हणजे अभ्यासोनी प्रगटावे. आणि त्यामुळे क्लिप्सच्या बाबतीत म्हणाल तर आजच्या प्रेझेंटेशनच्या ज्या काही क्लिप्स आहेत या क्लिप्स अभिमानानं चार चौघात बघता येण्यासारख्या असतील, ज्याच्यातून नॉलेज वाढेल. सहकुटुंब बघताना लोकांना कळेल की तालुका नक्की कुठल्या संकटातून जातोय. कदाचित काही लोकप्रतिनिधींना त्यांच्या अतिशय व्यस्त व्यापामुळे हा अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल. म्हणून तुमच्या माध्यमातून मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो की हा प्रकल्प काय आहे, याच्यातून नेमके काय धोके आहेत हे व्यवस्थित प्रत्येकानं समजून घ्यावं. आणि म्हणून त्यासाठी थोड्याशा विस्तृत अशा पत्रकार परिषदेचं आपण हे आयोजन केलेलं आहे. सर्व पत्रकार बांधव असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्या आदिवासी भागातले अनेक कार्यकर्ते आज महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला गेलेत. त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी आम्ही तिकडे आहोत, परंतु आमचं या सगळीकडे लक्ष आहे. कारण आपण जो काही आत्तापर्यंत जिल्हाधिकारी महोदय असतील, केंद्रीय मंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत केलेला पत्रव्यवहार हा त्यांना संपूर्णपणे अवगत आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. तर नेमकं